YouTube channel of Shri Nansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn what is biotechnology, what is the benefit of biotechnology. Biotechnology कोणत्या fields मध्ये apply होते आणि different commercial applications of biotechnology that we have to see here. Okay, recall a little. That is first question is what is biotechnology? Biotechnology म्हणजे काय आहे तर the techniques of bringing about the improvements in living organisms by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human beings is called as a biotechnology. Biotechnology म्हणजे काय तर हे असं टेक्निक आहे की जे काय करतं तर इम्प्रूव्हमेंट्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन आणते आर्टिफिशियल जेनेटिक चेंजने किंवा by the hybridization for the welfare of the humans. So this is called as a biotechnology. In which, second question is, in which various fields the biotechnology has been useful? असे कोणकोणते various fields आहेत की ज्या ठिकाणी biotechnology useful आहे? So we all know that biotechnology can be used in the fields of agriculture, horticulture, then medical field असेल, diagnosis असेल, ह्या सगळ्या ठिकाणी काय होऊ शकतं biotechnology useful आहे. Okay, biotechnology is used in the production of the crops also. क्रॉप्सच्या प्रोडक्शनमध्ये म्हणजे ते ॲग्रिकल्चरमध्ये येते. इम्प्रूव्हमेंट इन द व्हरायटीज ऑफ कॅश क्रॉप्स असतील. इन्क्रीज इन द ॲबिलिटीज ऑफ द प्लांट्स टू विथस्टँड विथ द एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस. म्हणजे एखादी जी प्लांट असेल तर ते स्ट्रेसेस कितीही त्याच्यावरती स्ट्रेस असेल तरी तो विथस्टँड राहायला पाहिजे. हे यावरनं हे बायोटेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल होऊ शकते. ओके, सो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असेल, कॅन्सर रिसर्च असेल, production of artificial skin असेल. Okay, so these various fields in which the biotechnology has been useful. Then third question, what is the impact of biotechnology on the agriculture and other related fields? बायोटेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चर आणि अदर रिलेटेड फिल्ड्सवरती काय इम्पॅक्ट आहे तर नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ द सम स्पेसीज मे नॉट हॅव ऑल युजफुल फीचर्स. सो द सम ऑफ द कॅरेक्टर्स मे बी डिलेटरियस. So in order to avoid such varieties, GMO, that is genetically modified organisms are created. जे नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ सम स्पेसीज ज्या होत्या त्यांचे जे कॅरेक्टर्स होते ते युजफुल जे असतील किंवा युजफुल नसतील पण जे नॅचरल त्यांचे कॅरेक्टर्स आहेत ते बरोबर आहे की नाही. सो त्यामुळे काय झालं ते अवॉइड होण्यासाठी GMO, दॅट इज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स ही एक कन्सेप्ट क्रिएट झाली. मग त्यासाठी काय करण्यात आलं द DNA इज अ चेंज इन द क्रॉप्स. त्या क्रॉप्सचे जे DNA आहेत ते चेंज करण्यात आले. सो मॉडिफाईड क्रॉप्स दॅट हॅज बीन प्रोसेसर रिक्वायर्ड द फीचर्स आणि त्यामुळे मॉडिफाईड जो क्रॉप होता त्याच्यामध्ये रिक्वायर्ड फीचर्स आपण टाकता आले. म्हणजे नॅचरली क्रॉपमध्ये जे फीचर्स होते ते अशा प्रकारचे असतील की जे त्यामुळे आपल्याला कमीत कमी फायदा होत असेल तर त्यामध्ये त्यांनी काय केलं असं चेंज करण्यात आला, त्यांचा DNA बदलण्यात आला आणि त्यामुळे तो क्रॉप जो आहे तो मॉडिफाईड क्रॉप करण्यात आला. So there are the following different types of changes have occurred in the crops due to the biotechnology. So varieties that can be withstand the change in the environment can be created. अशी व्हरायटी बनवण्यात आली की जरी एन्व्हायरमेंट मध्ये बदल झाला तरीही ती व्हरायटी जी क्रॉपची असेल ती ॲज इट इज राहिली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कॉन्स्टंटली चेंज टेम्परेचर झालं किंवा खूप ड्राय झालंय किंवा वेट ड्रॉप असेल, क्लायमेट चेंज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असेल, एन्व्हायरमेंट स्ट्रेसेस असतील तरी त्या सगळ्या कंडिशनमध्ये हे क्रॉप जे असेल ते विथस्टँड राहतं. बरोबर आहे. जे GM क्रॉप्स आहेत जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स असतात दॅट आर रेजिस्ट इन इन्सेक्ट पेस्ट, पॅथोजन्स, केमिकल विडीसाइड्स एक्सेट्रा. म्हणजे जे केमिकल विडीसाइड्स आहे, पॅथोजन्स आहेत, बरोबर आहे, जे इन्सेक्ट्स आहे यांना ते काय करताय रेजिस्ट करतं. बरोबर आहे. ड्यू टू द सीड्स ऑफ द GM क्रॉप्स देअर इज अ इम्प्रूव्हमेंट इन द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द क्रॉप्स. आणि काय करण्यात आलं की GM क्रॉप्स बनवण्यात आले आणि त्यांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू सुद्धा काय केली गेली वाढवण्यात आली आणि त्यामुळे काय झालं सीड्स ऑफ अ बेटर क्वालिटी क्रॉप्स आर बिईंग प्रोड्युस्ड. आणि त्यामुळे असे सीड्स होते की जे बेटर क्वालिटीचे जे आहे ते क्रॉप बनवू शकतात अशी सीड्स जे जनरेट झाले. सो देअर इज ऑल्सो डिक्रीज इन द लॉस ऑफ द क्रॉप्स. सबसिक्वेंटली देअर इज अ इन्क्रीज इन द कल्टिवेबल लँड अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे जे क्रॉप जे आहे ते पूर्वीच्या काळी समजा बियाणं खराब निघालं ती त्यांनी पेरलेली बियाणं वाया जायचं. बरोबर आहे की नाही. पण ते ह्या गोष्टींमुळे काय झालं ते डिक्रीज झालं की इथे कुठल्याही प्रकारे क्रॉपचं लॉसिंग होत नाहीये आणि
जी कल्टिवेशन लँड आहे ॲग्रिकल्चरसाठी ती काय केली गेली, वाढवण्यात आलेली आहे. Some insect that resist the crops such as a BT cotton have been produced which is widely used in the Maharashtra. मग बीटी कॉटन सारखा जो क्रॉप आहे तो तयार करण्यात आला की जो महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा असा कॉटन आहे की जो काय होऊ शकतो, जी अळ्या आहे बरोबर आहे त्यांना त्या अळ्या त्याच्यावरती अटॅक करू शकत नाही. अशा प्रकारचा बायोटेक्नॉलॉजी कॉटन तयार करण्यात आले म्हणून त्याला बीटी कॉटन असं म्हणतात, जे पुढे आपण बघणार आहोत. Okay, so let's take a biotechnology. We have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. So आपण आधी स्टडी केलेला आहे की बायोटेक्नॉलॉजी जी काय आहे, इट इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस and hybridization in organism for the human welfare. Okay, so various branches of science like cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering are included in the biotechnology. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजी ही अशी ब्रांच आहे, या ब्रांचमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस सायन्सच्या वर्क करत असतात. सायटॉलॉजी ब्रांच असेल, बायोकेमिस्ट्री असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, हे सगळे बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड होतात. There is a considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to the biotechnology. बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲग्रिकल्चर आणि फार्मसी सारखे जे फील्ड आहे यांच्यामध्ये जास्त प्रोग्रेस होत गेला. New experiments are being performed for the improving the agricultural yield. जे ॲग्रिकल्चरल yield आहे, जे उत्पादन आहे, हे इम्प्रूव्ह होण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात आले की क्रॉपमुळे जे पूर्वीच्या काळी कमीत कमी उत्पादन देत होते त्याच्यावरती असा बदल करण्यात आला की ज्यामुळे उत्पादन आपल्याला काय मिळेल, जास्तीत जास्त मिळेल. इन फार्मसी एक्सपेरिमेंट्स फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, विटॅमिन्स, हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बीन सक्सेसफुल. मग फार्मसीमध्ये अशा प्रकारचे बायोटेक्नॉलॉजिकल एक्सपेरिमेंट्स केल्यामुळे काय झालं की अँटीबॉडीज आहेत ते प्रोड्यूस करण्यात आले, विटॅमिन्स तयार करता येऊ लागले, हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन बनवता आले, त्यामुळे हे सक्सेसफुल झालेलं आहे. हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप्ड थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर सारख्या टेक्निकने हाय क्लास व्हरायटीज ज्या आहेत क्रॉपच्या त्या बनवता येऊ लागल्या. सो दिस इज द यूज ऑर दिस इज द changes that occur in our surrounding with the help of this biotechnology. Different fields are improving by using this biotechnology. Okay, agriculture field असेल, फार्मसी फील्ड असेल, बरोबर. या सगळ्या फील्डमध्ये ॲग्रिकल्चर फील्ड असेल किंवा अदर फील्ड असतील त्यांच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणलेला आहे. सो लेट्स बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स द फॉलोइंग मेन एरियाज. जी बायोटेक्नॉलॉजी जी आहे ती कुठे कुठे वापरली जाते. सो फर्स्ट वन इज यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक अ योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम द मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मोलॅसिस. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी जी आहे हे जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये या अगोदर बघितलेलं आहे की मायक्रोब्स जे आहे योगर्ट सारखे योगर्ट बनवणं किंवा मिल्कपासनं योगर्ट बनवणं किंवा जे अल्कोहोल आहे ते मोलॅसिसपासनं बनवणं, याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरतो. ती टेक्नॉलॉजी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीच्याच अंडर असते. ओके. देन सेकंड वन इज द यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ द अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ द स्पेसिफिक सेल्स. म्हणजे जी सेल्स आहे यांची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी, यूज व्हावी, यासाठी काय केलं, अँटीबायोटिक्स तयार करण्यात आले, वॅक्सिन्स बनवण्यात आले आणि हे या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य झालेले आहे. म्हणजे जी मेडिकल सायन्स आहे या मेडिकल सायन्समध्ये अँटीबायोटिक्स तयार करणं, वॅक्सिन्स तयार करणं हे शक्य झालेलं आहे युझिंग द बायोटेक्नॉलॉजी. देन थर्ड वन इज यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन द ह्युमन वेलफेअर. या अगोदर आपण फक्त DNAचा स्टडी केला जायचा, पण बायोटेक्नॉलॉजीने जेव्हापासून स्टडी किंवा रिसर्च करण्यास सुरुवात केली तेव्हा या DNAचा बायोमॉलिक्युल म्हणून वापर करण्यात आला ह्युमन वेलफेअरसाठी. ओके. किंवा त्याचे जे प्रोटीन्स आहे त्यांचा वापर करण्यात आला. Then fourth one is the development of the plants, animals and products desired quality by the gene manipulation, production of the human growth hormone with the help of the genetically modified bacteria. जे प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील त्यांचे डिझायर्ड क्वालिटी जे आहे ते जीन मॅनिप्युलेशनने तयार करण्यात आले. प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ असेल, हॉर्मोन विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. हॉर्मोन ग्रोथ आहे ती काय करण्यात आली, हॉर्मोनची जी ग्रोथ आहे किंवा ह्युमन ग्रोथ हॉर्मोन्स जे आहेत, बरोबर, तर हे ग्रोथ हॉर्मोन जे आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियाने
तयार करण्यात आले ते प्रोड्यूस्ड होऊ शकतात. ओके, सो दिस इज द बायोटेक्नॉलॉजी. देन यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ आयदर द सेल ऑर द टिश्यू. फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स एक्सेट्रा. मग जेनेटिक आणि नॉन जेनेटिक टेक्निकचा वापर करण्यात आला. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ आयदर द सेल ऑर द टिश्यू. जी नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी आहे यामध्ये काय इन्व्हॉल्व्ह होतं? इट इज आयदर अ सेल ऑर द टिश्यू. आणि मग टिश्यू कल्चर किंवा प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्ससाठी याचा उपयोग होतो. सो या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जी आहे हिचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. देन बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे काय बेनिफिट्स आहे, काय फायदा आहे, का आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो? फर्स्ट वन इज इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉपलँड एरिया. म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं की बायोटेक्नॉलॉजीचा वापर जर आपण केला तर त्यामुळे काय होऊ शकतं की जे पर हेक्टरवरती येणारं जे उत्पादन होतं दॅट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉपलँड एरिया. म्हणजे क्रॉपलँड एरिया किती आहे, तुम्ही किती एरियावरती किती उत्पादन केलं किंवा तुम्ही किती पेरलेलं आहे त्यानुसार तुम्हाला किती उत्पन्न भेटलं पाहिजे हे त्या एरियावरती डिपेंड राहणार नाही. बरोबर, बायोटेक्नॉलॉजीमुळे हे पॉसिबल होऊ शकतं. म्हणजे पूर्वीच्या काळीचं जर तुम्ही बियाणं घेतलं आणि ते जर तुम्ही 1 हेक्टरमध्ये केलं आणि आता बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केलेलं जर बियाणं तुम्ही घेतलं तर दोघांपेक्षा बायोटेक्नॉलॉजीचे जे उत्पादन तुम्ही घेणार आहात ते मॅक्झिमम असणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की यामध्ये बेनिफिट काय झाला की जे इल्ड आहे दॅट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ द क्रॉपलँड एरिया. देन द सेकंड वन इज एक्सपेन्सेस ऑन द डिसीजेस कंट्रोल हॅव मिनिमाइज्ड. दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. जे डिसीजेस कंट्रोल जे होते हे करण्यासाठी त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च पूर्वीच्या काळी केला जायचा आणि तो जो आहे तो काय झालेला आहे आता मिनिमाइज झालाय बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. कारण रेजिस्टंट व्हरायटीज क्रिएट झाल्या. तो डिसीज होऊ नये म्हणून आपण रेजिस्टंट व्हरायटीचे जे अँटीबायोटिक्स आहे ते वॅक्सिन्स आहे ते आपण घेतो. त्यामुळे तो डिसीज होतच नाही आणि डिसीज झाल्यानंतर जे काही गोष्टी त्याच्यावरती जो खर्च होतो तो खर्च त्यामुळे काय होतो मिनिमाइज होतोय. थर्ड आहे ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ द फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज इल्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीज्ड. डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटी तयार झाल्या. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने काय झालं की एखादा प्लांट आहे ते डेव्हलप केलं गेलं आणि फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटी तयार करण्यात आल्या किंवा इल्ड पर ॲनम सुद्धा वाढवण्यात आलं. इल्ड पर ॲनम म्हणजे वार्षिक उत्पन्न जे तुमचं आहे ते सुद्धा वाढवलं गेलं. बरोबर आहे, बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी. फोर्थ वन इज डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज which can be withstand variable temperature, water stress, changing fertility of soil etc. has become possible. म्हणजे अशा प्रकारच्या व्हरायटीज क्रिएट करण्यात आल्या क्रॉपच्या की ज्यामुळे काय होऊ शकतं की ते क्रॉप जे आहे ते विथस्टँड होऊ शकतं. टेम्परेचर असेल किंवा वॉटर स्ट्रेसेस असतील किंवा फर्टिलिटी सॉइलची लॉस झालेली असेल तरीही ते विथस्टँड होऊ शकतं. दिस आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. देन लेट्स टेक अ डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. इंडियामध्ये बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कधी झाली किंवा कशी सुरुवात झाली तर ती बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड इस्टॅब्लिश द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन 1982. 1982 मध्ये सुरुवात झाली आहे. हे MCQला विचारलं जाऊ शकतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड इस्टॅब्लिश द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन विच इयर. सो 1982 किंवा 1982 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय इस्टॅब्लिश केलं, नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इस्टॅब्लिश केलं. This board was transformed into the Department of Biotechnology under the Ministry of Science and Technology in 1986. मग हे जे बोर्ड होतं हे बायोटेक्नॉलॉजी बोर्ड हे नंतर काय झालं डायरेक्टली डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी करण्यात आलं अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स. सायन्सच्या खात्यामध्ये हे डिपार्टमेंट बनवण्यात आलं बायोटेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट. कधी झालं ते इन 1986. सो वेरियस इन्स्टिट्यूट्स इन इंडिया आर वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ this department of biotechnology. It includes the National Institute of Immunology, National Facility for the Animal Tissue and Cell Culture. ह्यामध्ये कोणकोणते जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या वर्क करत असतात या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर ते आपण बघतोय. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स आहे, बरोबर. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स आहे. There are facilities of higher education and research in these institutes from where the thousands of students have PhD. So the degrees and are contributing to the progress of the
country in the field of biotechnology. सो बायोटेक्नॉलॉजी परस्यूड द PhD विथ डिग्रीज, म्हणजे स्टुडंट्स जे आहे हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD डिग्री घेऊ शकतात, बरोबर आहे. आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते ह्या कंट्रीसाठी, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते या कंट्रीला प्रोग्रेस करण्यासाठी ते या बायोटेक्नॉलॉजी फील्डच्या मदतीने करू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या जे रिसर्च सेंटर आपण बघितलेले आहेत, ह्या रिसर्च सेंटरमध्ये स्टुडंट्सला खूप मोठ्या प्रमाणावरती फॅसिलिटीज आहे की ते हायर एज्युकेशन तिकडे घेऊ शकतात आणि PhD तिकडे घेऊ शकतात. त्यामुळे ते देशाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती या बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. लेट्स टेक अ कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग कमर्शियली हे बायोटेक्नॉलॉजी जे आहे ह्याचा कुठे कुठे उपयोग आहे. सो लेट्स टेक अ कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो फर्स्ट वन इज द क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी आता इथे आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. तर त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी इज यूज्ड इन द ॲग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव्ह द इल्ड अँड व्हरायटी. आता क्रॉप बायोटेक्नॉलॉजी जी आहे यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर कशासाठी केलेला आहे, तर इल्ड म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या व्हरायटी ह्या क्रॉपमध्ये आणायच्या आहे, यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. मग यामध्ये वेगवेगळे सब पॉइंट्स आहेत. लेट्स सी. फर्स्ट वन इज हायब्रिड सीड्स. हायब्रिड सीड्स आहे genes of the two different crops are recombined to form hybrids and various crops. So this is especially useful for the fruits. आता काय केलं जातंय, हायब्रिड सीड्स मध्ये जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाइंड. म्हणजे दोन वेगवेगळ्या क्रॉप्सचे जीन्स जे असतात ते काय केले जातात, रिकम्बाईन केले जातात. सो जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाइंड टू फॉर्म द हायब्रिड्स अँड ऑफ व्हेरियस क्रॉप्स, आणि ते व्हेरियस क्रॉप्सचं हायब्रिडायझेशन तिकडे होऊ शकतं. सो दिस इज स्पेशली युजफुल फॉर द फ्रुट्स, आणि याचा उपयोग जास्तीत जास्त फ्रुट्ससाठी केला जातो. आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो की ॲपल बोर बघतो बघा. ॲपल बोर म्हणजे काय, तर आपल्याला माहिती साधं बोर आपलं होतं, त्याच्यामध्ये जीन्स ऑफ ॲपल हे काय करण्यात आले, हायब्रिड करण्यात आले, दोघांचे जीन्स रिकम्बाईन करण्यात आले, त्यामुळे ॲपल बोर तयार झाले. सो दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर द हायब्रिड सीड्स. तसंच मँगो व्हरायटीसाठी केलं जाते. मँगो असेल, पपाया असतील, अशा वेगवेगळ्यासाठी हायब्रिड सीड्स क्रिएट केले जातात. सेकंड वन इज अ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. क्रॉप्स डेव्हलप्ड विथ desired characters by integrating a foreign gene with their genome are called as a genetically modified crop. Genetically modified crop कोणाला म्हणायचं, असं क्रॉप जे कधी डेव्हलप्ड होते, that with desired characters by integrating the foreign gene with their genome are called as genetically modified crops. म्हणजे फॉरेन जीन जो आहे तो त्याच्या जिनोम मध्ये इंट्रोड्यूस करायचा, बरोबर आहे, इंटिग्रेट करायचा, आणि त्यामुळे काय होतं, त्या फॉरेन जीनचे कॅरेक्टरिस्टिक्स या जिनोममध्ये, ज्याच्या जिनोममध्ये टाकले त्याच्यामध्ये ते चेंज होतात, बरोबर आहे. म्हणजे तो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप झाला. म्हणजेच काय, एखादा फॉरेन जीन जर एखाद्या फ्रूटच्या जीनमध्ये जर आपण टाकला, जिनोममध्ये जर टाकला, तर तो फॉरेन जीन जो आहे तो जीनचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या फ्रूटच्या जीनमध्ये वाढत जातात, बरोबर, जिनोममध्ये वाढतात, आणि म्हणून त्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते मॉडिफाईड होतात, आणि याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं म्हटलं जातं. हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीज, अल्कॅलिटी, विड्स, अदर स्ट्रेस लाईक अ कोल्ड अँड ड्राफ्ट. म्हणजे काही ज्या हाय यील्डिंग व्हरायटीज असेल की ज्या म्हणजे डिसीज असतील काहीही, किंवा अल्कॅलिटी असेल, किंवा मग विड्स अदर स्ट्रेसेस असतील, यामध्ये सुद्धा ते काय होऊ शकतात, टिकू शकतात. अशा व्हरायटी ह्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमुळे तयार होऊ शकतात. देन इन फर्स्ट म्हणजे क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्येच आपण हा नेक्स्ट पॉईंट बघतोय. आपण या अगोदर बघितलं क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचेच हे आपण सब पार्ट बघतो. सो फर्स्ट वन इज द हायब्रिड सीड्स, सेकंड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, देन नेक्स्ट वन इज बीटी कॉटन. सो बीटी कॉटन बद्दल या अगोदर आपण बोललो, तर बीटी कॉटन काय हे बघूया. अ जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस थेरेंजेनेसिस, ओके, अँड इट इज इंटिग्रेटेड विथ द जीन ऑफ कॉटन. बघा काय केलं इथे की जीन हॅड बीन आयसोलेटेड, आयसोलेटेड म्हणजे काढणं, बॅक्टेरियम बॅसिलस थेरेंजेनेसिस, म्हणजे बॅसिलस थेरेंजेनेसिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरियाचे जीन काढले गेले, बरोबर आहे, आणि ते कोणामध्ये इंटिग्रेट करण्यात गेले, दॅट इज इंटिग्रेटेड इन द जीन ऑफ कॉटन. आणि कॉटनच्या जीनमध्ये ह्या बॅक्टेरियाचे जीन काय केले, इंटिग्रेट केले, सोडले गेले, आणि त्यामुळे काय झालं, ड्यू टू धिस द टॉक्सिन विच इज अ फेटल फॉर द बॉलवॉर्म वॉज इंट्रोड्यूस इन द लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. म्हणजे त्या कॉटनची जी बी होती त्या बी मध्येच ते इंट्रोड्यूस झालं.
मग जेव्हा ती बी जी आहे कॉटनची लावली गेली तेव्हा काय झालं की त्याच्या पानांमध्ये किंवा त्याच्या जे बॉल्स असतात कॉटनचे, बरोबर, बोंड असतं कॉटनच्या झाडाला, बरोबर, मग ते बोंड जे आहे किंवा ते जे बॉल्स असतात यांच्यामध्ये ते टॉक्सिन जे होतं, ज्या बॅसिलस थेरेंजेनेसिसचे जीन आपण त्या जीनच्या कॉटनच्या जीनमध्ये टाकले होते, बरोबर आहे. म्हणजेच काय की दोघांचंही इंटिग्रेशन तिथे झालं, म्हणजे त्यांचं हायब्रिडायझेशन झालं, बरोबर आहे. आणि दोघंही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये वाढले. जे कॉटनचं कॉटनच राहिला पण त्याच्यामध्ये त्या बॅक्टेरियाची जे बॅसिलस थेरेंजेनेसिस बॅक्टेरियाचे जीन आयसोलेट झाले, जे आपण इंटिग्रेट केले त्याची कॅरेक्टरिस्टिक त्यात वाढल्या. म्हणजे त्याचे पानं किंवा त्याचे जे फळं असेल किंवा त्याचे जे बॉल असतील त्यांच्यामध्ये काय झालं, त्या बॅक्टेरियाची कॅरेक्टरिस्टिक्स वाढत गेले. त्यामुळे जे बॉलवॉर्म असतात, बॉलवॉर्म म्हणजे जे बोंड अळी असते, ते बोंड अळी काय होते, त्याच्यासाठी हा घातक असा टॉक्सिक सबस्टन्स असतो जो या बॅक्टेरियाच्या जीनमुळे त्या बीटी कॉटनमध्ये आला, बरोबर आहे. आणि त्यामुळे इफ बॉलवॉर्म फीड्स ऑन द लिव्स, आणि जर ह्या बॉलवॉर्मने ह्या बोंड अळीने जर तिथलं पानं खाल्ली तर त्या लगेच काय होतं, तिथे त्या टॉक्सिन डिस्ट्रॉयज इट्स एलिमेंटरी कॅनल अँड द बॉलवॉर्म डाईज. लगेच ते टॉक्सिन जे आहे म्हणजे त्या पानांमध्ये त्या बोंडामध्ये त्याचं काय केलेलं आहे, हे टॉक्सिन त्यांच्यामध्ये वाढत गेलेलं असतं, बरोबर आहे. आणि जर त्या अळीने जर ते पानं जर खाल्ले तर काय होतं, तिची डायरेक्टली एलिमेंटरी कॅनल डिस्ट्रॉय होतं आणि ती बॉलवॉर्म तिथेच काय होते, डाय होते. म्हणजेच काय होतं, यामुळे हे लक्षात येतं की इथे कुठल्याही प्रकारची जी कॉटनचं जे पीक आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या अळ्या किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं जे काय म्हणू शकतो आपण इन्सेक्ट्स आहेत ते त्याच्यावरती अटॅक करू शकत नाही. त्यामुळे बीटी कॉटन जास्त प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न देऊ शकतो. सो दिस इज द बीटी कॉटन. सिमिलरली द बीटी ब्रिंजल इज देअर. बीटी ब्रिंजल variety is developed by using the gene isolated from the Bacillus thuringiensis, and this improved variety of brinjal kills the pest in same way as the बीटी कॉटन डज. जसं बीटी कॉटनला आळी जी आहे ती मरून जाते की नाही, त्यात डाय होते की नाही, तसंच बीटी ब्रिंजलला सुद्धा काय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या लिव्हजमध्ये हे काय होतात, हे जीन्स ऑफ बॅसिलस थेरेंजेनेसिसचे वाढतात. त्यामुळे जर ते जे आळ्या आहेत त्या जर त्याच्या पानांवरती आल्या तर त्या लगेच काय होतात, तिथे डाय होतं. त्यामुळे जी वांगा आहे, ब्रिंजल आहे, त्याचं उत्पन्न आपण जास्तीत जास्त प्रमाणावरती घेऊ शकतो.